राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूर येथे पार पडला। हा मेळावा नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये जे आहे ते आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला जे आहे ते स्वतः मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह अनेक नेते मंडळी जे आहे ते उपस्थिती दर्शवली होती। दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरून जे आहे ते विरोधकांवर जे आहे ते सडाडून टीका केली आहे। त्यांनी काँग्रेसवर विशेष या ठिकाणी निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस दिसून आले। ज्या पद्धतीने हायकोर्टामध्ये जे आहे ते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक याचिका दाखल केली, त्याचाच आधार देत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। ते म्हणालेत की विरोधक जे आहे ते आम्ही जी योजना तुमच्या फायद्यासाठी आणत आहोत त्याला बंद करण्याची मागणी विरोधक करत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींनो मला तुमच्या राखीची आण आहे, या योजना किती बंद करण्याचा प्रयत्न यांनी जरी केला तरी सुद्धा कोर्टामध्ये मोठ्याहून मोठा वकील लावून याची आम्ही केस लढू, मात्र ही योजना कायम ठेवण्यासाठी हा देवाभाऊ तयार असल्याचं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। रक्षाबंधनापूर्वीच राज्यातील अनेक बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनेचा लाभ देखील पोहोचला। मात्र या योजनेसाठी लाभार्थी बनवण्याचं काम प्रामुख्याने केलं ते अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि आशाताईंनी। या सर्वांची दखल रायगड जिल्ह्याच्या शिवसेनेने घेतली। शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज अंगणवाडी ताई असतील, अंगणवाडी सेविका असतील आणि त्याचबरोबर आशाताई असतील यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा माणगावमध्ये आयोजित केला होता। माणगावमधल्या या कार्यक्रमासाठी अंगणवाडी आणि आशाताई या सेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या। या सर्वांनी केलेलं कार्य अमूल्य आणि अतुलनीय आहे, त्यामुळे यांचा सत्कार व्हायला पाहिजे अशी भावना जिल्ह्यातल्या महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती। त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहिणींपर्यंत पोहोचून त्यांना लाभार्थी बनवण्यासाठी जे कष्ट घेतले त्या कष्टाचे प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातूनच पुढे अधिक जोमाने योजना राबवण्यासाठी या सर्व अंगणवाडी ताई असतील, अंगणवाडी सेविका असतील आणि आशाताई असतील यांना माहेरची साडी म्हणून एक वस्तू आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। भरत गोगावले यांनी उपक्रम सुरू केला, हा राज्यातला पहिला आणि सध्या तरी एकमेव आहे। अशाच पद्धतीने या सर्व कार्य करणाऱ्या महिलांची दखल घेतली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाननं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळल्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली होती आणि त्यानंतर न्याय हवाय आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी ही जोर धरू लागलेली होती। मात्र त्या ठिकाणी प्रशासन, सरकार कधीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करतंय, स्मारक स्थापन करतंय, हाच प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्वखर्चातून या ठिकाणी पुतळा बसवू, या ठिकाणी आम्ही स्मारक बनवू असं स्वतः महत्त्वाची भूमिका घेऊन एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते टाकताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि त्यांनी आम्ही घटनास्थळी जाऊन स्मारक उभा करू असा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळं प्रामुख्यानं जर पाहिलं गेलं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाननं महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। आणि ज्या पद्धतीनं अपघात झाला, ज्या पद्धतीनं पुतळा ढासळला ही नक्कीच दुर्दैवाची बाब आहे। मात्र ही बाब घडल्याच्या नंतर आता आम्ही स्वतः जबाबदारी स्वीकारतो आणि त्यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणी स्मारक उभा करतो अशी भूमिका या संघटनेनं घेतलेली आहे। संस्थापक अध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी एक इशारा दिलेला आहे। सरकारला 10 दिवसाचा अवधी दिलेला होता, मात्र तो अवधी संपल्याच्या नंतर आम्हीच स्वतः या ठिकाणी स्मारक उभा करू अशी भूमिका आता घेतलेली आहे। त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहे, अन्यथा या ठिकाणी हे शिवभक्त स्मारक उभा करू या इशाऱ्यावर अजूनही ठाम आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने नाशिकमध्ये येत विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केल्याचं दिसून येते। सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिकमध्ये आले होते। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला होता। यानंतर अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेमधून नाशिककरांच्या खरं तर जनतेला साथ घालण्याचा प्रयत्न केला। यानंतर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे देखील नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी देखील महाराष्ट्र सन्मान यात्रा म्हणून मेळाव्यातनं जनतेला साथ घातलेली होती आणि
विधानसभा निवडणुकीची जी चाचपणी आहे ती केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता शिंदे गटाचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे हे देखील काल नाशिकमध्ये आलेले होते आणि काल त्यांनी जनसंवाद मेळावा घेतलेला आहे नाशिकमध्ये वास्तविक पाहता शिंदे गटाचे 2च आमदार आहे, मात्र त्यांनी 6 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी केलेली आहे। त्यामुळे एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी जोर आल्याचं बघायला मिळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली असून आता विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। राज्यभरातील भटके विमुक्त बांधवांच्या हक्कासाठी जे आहे ते राज्यभर संवाद यात्रा काढण्यात आलेली आहे। ही संवाद यात्रा आज सोलापुरात दाखल झालेली आहे। सोलापुरातील पार्क चौक या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। राज्यभरात अनेक जे आहे ते भटके विमुक्त जातीचे बांधव राहतात, मात्र त्यांना राज्य सरकारकडून कुठल्याही सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाहीत। त्यांची अद्याप जनगणना देखील जे आहे ते जातीची झालेली नाही। अशा विविध 17 मागण्यांसाठी जे आहे ते राज्यव्यापी संवाद यात्रा ही काढण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं पहिल्यांदाच भव्य दिव्य असं हॉस्पिटल आता उभं राहणार आहे। यामध्ये मेडिकल कॉलेज आणि स्पेशालिस्ट हॉस्पिटल असणार आहे। 500 बेडचं हे हॉस्पिटल आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभा राहणार आहे। त्यासाठी 250 कोटी रुपये इतका मंजूर निधी करण्यात आलेला आहे। बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यासाठी सरकारकडे सतत पाठपुरावा करत होता। अखेर त्यांच्या प्रयत्नातून 250 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे, तो सुद्धा आता सुटताना आपल्याला दिसणार आहे। कारण नवी मुंबईमध्ये आरोग्याच्या सुविधेचा प्रश्न निर्माण होत असताना आता मेडिकल आणि भव्य दिव्य हॉस्पिटल हे नवी मुंबईकरांसाठी आता उभा राहत आहे। कॅमेरामॅन विनोदसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने नाशिकमध्ये येत विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केल्याचं दिसून येते। सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिकमध्ये आले होते। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला होता। यानंतर अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेमधून नाशिककरांच्या खरं तर जनतेला साथ घालण्याचा प्रयत्न केला। यानंतर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे देखील नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी देखील महाराष्ट्र सन्मान यात्रा म्हणून मेळाव्यातनं जनतेला साथ घातलेली होती आणि विधानसभा निवडणुकीची जी चाचपणी आहे ती केलेली होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता शिंदे गटाचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे हे देखील काल नाशिकमध्ये आलेले होते आणि काल त्यांनी जनसंवाद मेळावा घेतलेला आहे नाशिकमध्ये वास्तविक पाहता शिंदे गटाचे 2च आमदार आहे, मात्र त्यांनी 6 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी केलेली आहे। त्यामुळे एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी जोर आल्याचं बघायला मिळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली असून आता विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। राज्यभरातील भटके विमुक्त बांधवांच्या हक्कासाठी जे आहे ते राज्यभर संवाद यात्रा काढण्यात आलेली आहे। ही संवाद यात्रा आज सोलापुरात दाखल झालेली आहे। सोलापुरातील पार्क चौक या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। राज्यभरात अनेक जे आहे ते भटके विमुक्त जातीचे बांधव राहतात, मात्र त्यांना राज्य सरकारकडून कुठल्याही सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाहीत। त्यांची अद्याप जनगणना देखील जे आहे ते जातीची झालेली नाही। अशा विविध 17 मागण्यांसाठी जे आहे ते राज्यव्यापी संवाद यात्रा ही काढण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।